दोन्ही संघ ताकदवर तुल्यबल. एका बाजूला नेरळ कर्जत परिसर तर दुसऱ्या बाजूला अंबरनाथ बोनिवलीच्या श्री मलंगड विभागातील हा संघ आहे शिरवली संघ. कोणता संघ जिंकणार आणि डिक्सल संघासमोर सेमीफायनल खेळणार याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष आहे. अजिबात वेळ वाया घालवायचा नाही आहे दोन्ही संघ, कारण याच्यानंतर आणखीन एक मॅच असेल. बरोबर 4:20 झालेत आणि सेकंड राऊंडचा सामना आपण 4 षटकांचा खेळवतो. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 4 ओव्हरची मॅच असेल. धन्यवाद राहुल चव्हाण. बदलापूरचा बुलंद आवाज. मॅडी इन ॲक्शन उद्या बघायला मिळेल, परंतु आज मात्र आपल्यासोबत जोडले गेलेत राहुल चव्हाण. स्कोररच्या भूमिकेमध्ये शोहेब पठाण, प्रभात देखील होता मागाशी. सगळेच युवा खेळाडू जय कोलमावता शेलू संघाचे फ्युचर आहेत सगळे आणि सगळे प्रचंड मेहनत घेत आहेत. पिढी परिवर्तन कुठेतरी होत असतं दरवर्षी किंवा काही कालखंडानंतर आणि आता मात्र सगळी धुरा सांभाळली आहे युवा यंगस्टार खेळाडूंनी. राजू तरे अँड स्क्वॅड सगळेच असतील. शुभम, यश, आयान, प्रभात, शोहेब, रोहन. उद्या मात्र सगळेजण सुट्टी घेतील. प्रमोद, ओमकार देखील होता. साई आज नाहीये. साई धावण्यासाठी गेलाय बारामतीला MSCDCLच्या माध्यमातून. परंतु तरी देखील सगळे यंग खेळाडू युवा खेळाडू एकत्र आले आणि खांद्याला खांदा लावून न डगमगता अगदी मागच्या वर्षी जो जोश होता त्याच्यापेक्षा दुप्पट जोशाने सगळे उतरलेत आणि ही भव्य दिव्य स्पर्धा भरवली आहे. हे वैशिष्ट्य आहे शेलूकरांचं. सातत्याने दरवर्षी नवीन काहीतरी बघायला मिळतं आणि ह्या वर्षी देखील तोच प्रयत्न. याचबरोबर आपल्याला या स्पर्धेसाठी भरपूर जणांनी सहकार्य केलं आहे. त्याच्यातली मी काही नावं वाचून दाखवेल तुम्हाला. संदीप तरे यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि सिरीजसाठी ट्रॉफी. त्यानंतर निलेश तरे यांच्याकडून शूज, प्रकाश भगत, देविदास भगत, तुकाराम भगत ब्रदर्स ग्रुपकडून स्टम्प्स आणि चेंडू पुरवले गेलेत. सचिन सातपुते, जितेंद्र निशिते यांच्याकडून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी. अजिंक्य शेलार यांच्याकडून यूट्यूबचं थेट प्रक्षेपण बघायला मिळालं. त्यानंतर समीर लोंगले यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्य झाले दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी देखील. साई सिद्धी हिरेमठ बंधू यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात ही स्पोर्ट्स सायकल दिली गेली आहे. त्यानंतर कालेश्वरी कन्स्ट्रक्शन यांच्याकडून देखील 5,000 रुपये रोख. संदीप रसाळ 1100 रुपये. वर्धमान बिल्डर्स, त्यानंतर आरवली संकुल, पांदिवली हायस्कूलच्या बाजूचे बिल्डर्स महेश दादा खारीक, साई दत्त बिल्डर्स, शंकर शेट्टे, नितीनदादा शिंदे यांच्याकडून बेस्ट बॅटरसाठी जी बॅट आहे ते आकर्षक बॅट असणार आहे. त्यानंतर भावेश मेडिकल यांच्याकडून बिस्लरीचे बॉक्स. फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडून देखील बिस्लरीचे बॉक्स आहेत आणि आणखीन सारी भरपूर सारी पारितोषिकं आहेत त्या स्पर्धेसाठी. त्यांचे देखील मनापासून असतील हार्दिक आभार. वळूयात ऑन गोईंग मॅचकडे, जिथे या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच असेल. ऑलरेडी डिक्सल संघ क्वार्टर फायनल नाही तर सेमीफायनलमध्ये जाऊन पोहोचला आहे, कारण 16 संघ आहेत फक्त. त्यामुळे 2 जर तुम्ही राऊंड मारले तर तुम्हाला डायरेक्ट सेमीफायनल खेळायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही मात्र डायरेक्ट फायनलमध्ये जाऊन प्रवेश करणार आहात. DJ भालचंद्र, मंडप डेकोरेटरचे सर्वा त्यांच्याकडून हे भव्य दिव्य व्यासपीठ खास करून मान्यवरांसाठी ही सजावट केली आहे. गोलंदाज ओके यस. गोलंदाजी मार्कवर सुमित पहिलं षटक घेऊन मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याने खूप चांगली गोलंदाजी केली. करण देखील आमच्या सोबत आहे.
डीजे भालचंद्र आहे आपल्यासोबत आणि जयवंत असेल करण. मॅचला होईल सुरुवात. पंचांकडून ग्रीन सिग्नल. मुख्य पंचांच्या भूमिकेत संदीपजी गायकवाड सर. स्क्वेअर लेग पंच कबीरजी अत्तारी. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज तयार. आडव्या बॅटने प्रहार केलाय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल सीमापार होईल चुमंतर. मिळतायत या पहिला चेंडूवर 6 धावा. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. फलंदाजी वाट्याला आली आहे. शिरवली संघाला माहिती आहे की 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे तुटून पडलेत. आक्रमण केलंय. पहिलाच बॉल सीमापार. षटकार. नेक्स्ट बॉल. इथे फक्त डिफेन्स कट केलंय. बॉलला गल्लीमधून काढलंय. 3 खेळाडू चेंडूच्या मागे, परंतु बॉल थांबणार नाही. जाईल गोळीच्या वेगाने सीमापार. षटकारानंतर लगेचच आलेला हा चौकार. सुमितला कमबॅक करावं लागेल. इथे देखील फटका चांगलाय. जांभळीच्या झाडाच्या दिशेने बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकारासाठी. तलवार चमकायची त्याच पद्धतीने बॅट तळपते आता फलंदाज उल्हासची. कॅप्टन आहे स्वतः संघाचा कर्णधार. बॅकबोन ऑफ शिरवली टीम. का आम्ही लांबचा प्रवास करून या स्पर्धेला खेळण्यासाठी आलोय ते दाखवत असताना शिरवली संघाचा कर्णधार उल्हास. 3 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. मॅन्डेटरी पॉवरच्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलतोय. इथे गती परिवर्तन केलंय. स्लोअर चेंडू हाताळलाय. या चेंडूंची नितांत गरज आहे. पहिल्या चेंडूवर षटकाराला, नंतर चौकार, पुन्हा एकदा चौकार. त्याच्यानंतर मात्र गोलंदाज सुमित याने गती परिवर्तन केलंय. मिश्रण केलंय. मिश्रित गोलंदाजी आहे. यस, या दरम्यान युट्यूबच्या माध्यमातून कमेंट आली आहे. मंगेश डायरे. अविनाश तरे तुझा आवाज 1 नंबर आहे. शेलूचा बुलंद आवाज. थँक्यू सो मच मंगेश. आपले मनापासून आभार असतील, परंतु समालोचन सातत्याने करत नसतो. ज्याच्या वेळी आमची टुर्नामेंट असते आणि जे आपले कॉमेंटेटर असतात त्यांना आराम मिळावा, त्यांना देखील थोडीशी संधी मिळावी आराम करण्याची, म्हणूनच मध्ये मध्ये मी कॉमेंट्री करत असतो. याच्या अगोदर मी कॉमेंट्री करायचो सातत्याने, परंतु त्याच्यावर मला कमेंट आल्या होत्या की तुला बोलताच येत नाही, त्यामुळे मी कॉमेंट्री टोटली बंद केली. परंतु आता ही कमेंट वाचून जरा बरं वाटलं. धन्यवाद मंगेश डायरे. क्षेत्र कुठलंही असू दे, तुम्हाला कधी कधी चांगल्या कमेंट्स मिळतात, कधी कधी वाईट मिळतात, परंतु त्याच्यातून पुढे जो निघतो तो खरा माणूस. तो प्रयत्न सुरू आहे. बॅटकट करण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू. चांगलं कमबॅक केलं इथे सुमितने. पहिले 3 चेंडू राहिले शिरवली संघाचे, परंतु त्याच्यानंतर मात्र कमबॅक केले सुमितने. डॉट बॉल, विकेट आणि डॉट बॉल. ज्या उल्हासने
क्वालिटी हवी आहे, कारण जय कोलमा माता शेलू संघ ज्या ज्या वेळी स्पर्धा भरवतो त्यावेळी फक्त नावासाठी भरवतोय. कुठलाही स्वार्थ नाही आहे या टुर्नामेंट मागे. कुठेतरी आपल्या जय कोलमा माता शेलू संघाचं नाव व्हावं म्हणून ती स्पर्धा भरवली गेली आहे. दुसरा गोलंदाजी मार्कवर बंटी. वेगवान चेंडू होता परंतु अगदी वेगाने प्रत्युत्तर दिले फलंदाजाने. चांगला फटका होता परंतु एक स्टायलिश खेळाडू डीप मध्ये उभा आहे गॉगल लावून, ज्याने या अगोदरच्या मॅच मध्ये चांगला झेल पकडला होता. संभाजी नावासारखी कामगिरी करतोय आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये. डिक्सळ संघाचं लक्ष असेल या मॅच कडे, कोणता संघ त्यांच्यासोबत सेमीफायनल खेळणार. इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा संभाजीकडे चेंडू गेलाय. त्याची बॉडी लँग्वेज तुम्ही बघा, अगदी शिकण्यासारखी आहे. एकदम कूल, आरामात चेंडूला पकडतो, फेक करतो. हा कॉन्फिडन्स असणं खूप महत्वाचं आहे. आपले जे JK शेलू टीमचे युवा खेळाडू आहेत त्यांचं देखील मी कौतुक सातत्याने करत असतो, कारण युवा आहेत त्यांना भरपूर साऱ्या संध्या मिळत आहेत. याच्यानंतर येणारी सगळी वर्षही तुमची असणार आहेत. यावेळी फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बॉल सीमा पार. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार. होता खेळाडू विदाऊट शूज, त्याने मागच्या मॅच मध्ये फलंदाजी केली, त्याच्यानंतर शूज घातले, पेनल्टी घेतली, परंतु तरी देखील सामना जिंकला. आता यावेळी मात्र कोणतीही पर्वा न करता स्वतःची आपल्या संघासाठी खेळतोय, आपल्या गावाच्या नावासाठी खेळतोय. तेजस अकुटप्पाचा बॉल होता, त्याला पुल केलाय. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, बॅक टू बॅक ठोकलाय दुसरा षटकार. आई गावदेवी शिरवली, आरोही 11 शिरवली संघ, तर दुसऱ्या बाजूला कोल्हारे संघ. दोन्ही संघ ताकदवर आणि तेजस इज ऑन फायर नाव. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. तिसरा येईल का? फुलटॉस आहे आणि आलाय. बॉल सीमा पार, षटकार. अगदी कमी वेळामध्ये खूप मोठं नाव केलं अजिंक्य पवारने. सातत्याने बैलगाड्या शर्यती असू देत किंवा कर्जत मधल्या कोणताही टुर्नामेंट असू देत, आणि मी तर बघत असतो ती मोस्टली ज्या आदिवासी टुर्नामेंट्स असतात त्या जास्तीत जास्त सातत्याने कव्हर करत असतो अजिंक्य. खालापूर देखील विभाग त्याने गाजवलाय. पुढचा बॉल, आणखीन एक 4 इन अ रो. 4 षटकार ठोकले 4 चेंडूंवर. काय बॅटिंग करतोय, अफलातून फटकेबाजी. जखमी वाघ जखमी झाला म्हणून तो आयुष्याला घाबरत नाही, तर तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा बाहेर पडतो. तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला नक्की सांगा
शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही, जिंकलेलो नाही हे सांगत असताना फलंदाज तेजस काय बॅटिंग करतोय, जबरदस्त इनिंग त्याच्या बॅटमधून बघायला मिळाली आहे. ही बॅटिंग बघितल्यावर आपल्याला वर्ल्ड कपची मॅक्सवेलची इनिंग आठवते. अक्षरशः लंगडत होता लंगडत, परंतु त्यानंतर त्याने सामना जिंकून दिला आणि त्या वर्षी वर्ल्ड कप जिंकला तो म्हणजे ऑस्ट्रेलिया संघाने. आणि आज इथे तेजस काय कामगिरी करतोय. भडवळ संघाच्या विरोधात खेळत असताना लंगडत होता बॉलिंग करत असताना, परंतु तरी देखील चांगली गोलंदाजी केली आणि आता मात्र बॅक टू बॅक 4 षटकार, 4 इन अ रो. धावा धावफलकावर, 40 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 4 ओव्हरची मॅच आहे. आता गोलंदाजी मार्कवर असेल करण. लोअर फुल टॉस बॉल आहे, झेलची संधी आणि ती मात्र पकडली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न करणचा. ज्या चुका केल्यात गोलंदाज बंटीने, पहिलं षटक हाताळलं सुमितने पॉवर प्लेचं, त्याच्यामध्ये धावा खर्च केल्या 14 आणि 1 विकेट त्याने कमावली. परंतु त्याच्यानंतर बंटीने 4 षटकारांच्या मदतीने तब्बल 26 धावा खर्च केल्या. आता आलाय करण, त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली आहे. नॉन स्ट्राईकला तेजस उभा आहे, त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं असेल शिरवली संघासाठी. आरोही 11 नावाने खेळतोय. न्यू बॅटर इन होतोय ॲट नंबर 3, ॲट नंबर 4 परेश गायकर. याच शिरवली संघाने येवेची जी टुर्नामेंट झाली एरंजाड बदलापूर मध्ये ती गाजवली आणि तो संघ मात्र आज या शेलूच्या क्रीडांगणावर धुमाकूळ घालतोय. रात्री 11 साडे 11 वाजता त्यांनी एंट्री कन्फर्म केली, लगेचच ॲडव्हान्स पाठवला आणि त्यानंतर मात्र त्यांनी सिद्ध करतायत की का आम्ही ही टुर्नामेंट खेळण्यासाठी इतक्या लांबचा प्रवास करून आलोय. यस, या दरम्यान साई मसने यांचे पिताश्री आमचे मामा बलराम मामा मसने यांचं आगमन झालंय. स्वागत आहे त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित छत्रपती चषक 2025 चा हा भव्य दिव्य सोहळा. करण चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या पंच आमच्याकडे वाटतायत. यस, कोल्हारे संघ अंपायर डिसिजन विल बी लास्ट, परंतु पंचांना देखील विनंती असेल की जो काही निर्णय असेल तो आपण लगेचच देऊन टाका, कारण मला देखील असं वाटलं की फेअर डिलिव्हरी आहे. इट्स अ वाईट बॉल. ओके, वाईट बॉल आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. यस, पुढचा चेंडू गुण गोलंदाज करण पुन्हा एकदा सज्ज. ऑन स्ट्राईक बॅटर. अरे वा, बॅटने खेळायचा होता परेश. चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाहीये. पहिला सामना जर आपण बघितला तर शिरवली संघ 3 ओव्हरमध्ये जवळजवळ 41 धावा की 45 धावा होत्या नॉट आउट. त्याच्यानंतर भडवळ संघाचे गोलंदाज झाले हर्षद आणि कपिल, त्याने कमबॅक केलं. 49 नॉट आउट होत्या. यस, त्यांचा 12वा खेळाडू सांगतोय. आणि आता देखील 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 40 धावा होत्या. आता तिसरं षटक सुरू आहे. 2 चेंडू निर्धाव. लिंबू मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे आता आमचं लक्ष असेल. जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. यस, नॉट आउट असेल, कारण ऍक्शन पूर्ण केली आहे गोलंदाजाने. ऍक्शन पूर्ण केली आहे, कंप्लीट केली आहे आणि त्याच्यानंतर बंकट विकेटचा प्रयत्न केला. जर हाफ ऍक्शन असती तरी देखील कदाचित आउट दिला असता, परंतु ऍक्शन पूर्ण आहे. नॉट आउटचा इशारा. संदीपजी गायकवाड सर यांनी लगेचच तिसऱ्या पंचांची मागणी केली आणि हे करणं गरजेचं आहे. आपल्याकडे उपलब्ध आहेत फॅसिलिटी. लाईव्ह क्रिकेट आपण भरवतोय. इथे बघावं लागेल. इथे डॉट बॉल. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू. करण आपल्या संघासाठी कमबॅक करून देतोय. ज्या चुका केल्या होत्या बंटीने तिथून मात्र कमबॅक करण्याचा करणचा प्रयत्न. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव टाकलेत. फक्त 1 वाईटची धाव खर्च केली आहे आणि 1 विकेट त्याने कमावली आहे. आणखीन एक चांगला चेंडू. टाळ्यांचा कडकडाट. स्लीपला जो खेळाडू उभा आहे, चिमुरडा खेळाडू, अगदी जोरदार टाळ्या वाजवतोय.
आणि चिअर करतोय गोलंदाजाला. गोलंदाज हा बऱ्याच वेळा प्रेशरमध्ये असतो, त्यावेळी संघाच्या मुख्य खेळाडूने त्याला चिअर करणं गरजेचं असतं. बंटीने चुका केल्या त्या होऊन गेला, दॅट इज द पास्ट. परंतु आता करण गोलंदाजी करतोय, त्याला धीर देणं गरजेचं आहे, त्याला चिअर करणं गरजेचं आहे आणि ते काम करतो तो युवा खेळाडू. अगदी टाळ्या वाजून यू कॅन सी. आणखीन एक चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु वाईटचा इशारा पंचांचा. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू आणि चांगली गोलंदाजी मी म्हणेल करणची. कारण हल्ली जर आपण खेळपट्टीचा किंवा चेंडूंचा फळीचा चेंडू बॅट्समनच्या बॅटिंगचा जर विचार केला तर अंगावरचे चेंडू किंवा समोर टाकलेले चेंडू सहज षटकार मारतात. त्यामुळे ऑफ स्ट्राईकला बॉलिंग करणं गरजेचं आहे. तो प्रयत्न केलाय, प्रयत्न चांगला होता. त्याच्यानंतर समोर चेंडू टाकला आणि बॉल सीमा पार 6 धावांसाठी ठोकलाय, षटकार. फलंदाज फक्त चौकार षटकारांची भाषा बोलतात, त्यामुळे समोर जर तुम्ही चेंडू टाकला तर तो सहजपणे षटकार मारतात. कमबॅक करावं लागेल करणला. आता हा वेगवान चेंडू होता, स्क्वेअर लेग अंपांच्या जवळ. कबीर अत्तारी सर कॉमेडीच्या मूडमध्ये होते. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि यशस्वी. फेकी थोडीशी खराब, बॅकअप नव्हतं. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. एक षटकार खाल्ला गोलंदाज करणने, अदरवाईज त्याने खूप चांगला स्पेल हाताळला होता. एक षटकाच्या मदतीने त्याने 9 धावा खर्च केला. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 50च्या घरात. 50 पूर्ण झाली आहे. 10 झाल्यात पण 50 रन झाले. येस 10 धावा खर्च झाल्यात, परंतु धाव संख्या ही 50च आहे. 50 स्कोर. धाव संख्या 50च्या घरात. एक वाईट, त्याच्यानंतर षटकार, पुन्हा एक वाईट होता आणि मग 2 धावा. अशा 10 धावा खर्च केल्या गोलंदाज करणने. 50 पूर्ण केली आहे शिरवली संघाने. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील? शेलू गावातील ज्येष्ठ नागरिक बलराम मामा मसने, क्रिकेटचे प्रचंड वेडे, ज्यांचा मुलगा शेलू गावाला रिप्रेझेंट करतो. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे आता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून बारामती येथे सुरू असलेल्या रनिंग स्पर्धेसाठी तो गेला आहे. इथे झेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस, पकडोगे कॅच तभी तो जीतोगे मॅच. इथे जीवनदाय दिलंय कोणाला तर तेजसला, जो चांगल्या टच मध्ये, ज्याने बॅक टू बॅक 4 षटकार ठोकले होते, त्याला जीवनदान दिलंय. बघा जखमी आहे आणि जखमी वाघ हा अत्यंत घातक असतो, हे त्याने या अगोदरच्या मॅच मध्ये देखील सिद्ध केले. आणि आता देखील त्यांनी त्याच्या बॅटमधून 4 षटकार बघायला मिळालेत. त्याला जीवनदान मिळालंय. परंतु एक महत्वाची जमेची बाबू म्हणजे तो नॉन स्ट्राईकला उभा आहे. ऑन स्ट्राईकला आता असेल परेश गायकर आणि नॉन स्ट्राईकला तेजस मडवी. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू पडला, स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे. त्याला माहिती आहे जीवनदान मिळालंय, स्वतःवरती विश्वास दाखवलाय. स्वतःवर विश्वास असणं देखील अत्यंत महत्वाचं असतं. परंतु ज्या ज्यावेळी तुम्ही स्वतःवर अतिविश्वास दाखवता त्यावेळी त्याचे परिणाम भोगावे लागतात. कदाचित 2 धावा झाल्या असत्या, एक धाव देखील महत्वाची आहे. परंतु तेजसने स्वतःवर विश्वास दाखवला. आता स्वतःला प्रूफ करावा लागेल. समोर गोलंदाज तयार. इथं स्वतःला सिद्ध केलंय. आसमानी सुलतानी टोळा, बॉल सीमा पार ठोकलाय, षटकार. आणि तो देखील अनफिट असताना, ज्या ज्यावेळी तुम्ही आपल्या गावाची किंवा आपल्या संघाची जर्सी परिधान करता त्यावेळी ती पॉवर आपोआप जनरेट होते आणि ती ताकद येणं गरजेचं असतं. त्याला माहिती आहे की महत्वाची मॅच आहे. बॅट कट, लेट पण थेट, चांगली किपिंग बघायला मिळाली आणि बॅट कटच्या स्वरूपात इथे माघारी परततोय तेजस.
परंतु चांगली इनिंग, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तेजससाठी. अफलातून पारी त्याने खेळली आहे. विरोधी संघाचे देखील खेळाडू टाळ्या वाजवतात. ही खेळाडू वृत्ती आहे खरं तर मी म्हणेल कोल्हारी संघाची, की एखाद्या चांगल्या खेळाडूला चीअर करणं गरजेचं आहे. मगाशी भडवळ संघाने देखील खेळाडू वृत्ती दाखवली, तेजसला सहकार्य केलं. बॅटिंग त्याने विदाऊट शूज केली होती, परंतु त्याला गोलंदाजीसाठी त्याला चान्स दिला आणि त्याच्यानंतर मात्र संघ विजय झाला, शिरवली संघ. आता या स्पर्धेची क्वार्टर फायनल खेळतोय. हा सामना जर जिंकला तर कदाचित सेमीफायनल डिक्साईड संघासोबत खेळेल. 16 संघात फक्त 2 संघ काढले जातील. चांगला फटका आहे, कलात्मक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल सीमा पार, व्यासपीठाच्या डाव्या बाजूने गोळीच्या वेगाने 4 धावांसाठी ठोकलाय चौकार. दाखवली ताकद, दाखवली मैदानामध्ये आणि इथे नजाकत दाखवत असताना आर्यन पहिलाच कलात्मक स्ट्रोक, ताकद, नजाकत आणि कलात्मक. इथे खोदून काढले चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या 2 धावांच्या मदतीने पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या जाऊन पोहोचले 64च्या घरात. 64 रन्स ऑन स्कोर बोर्ड. येणारे 24 चेंडू. चौसष्ट धावा धावफलकावर. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 65 धावांची गरज असेल. आई गावदेवी कोल्हारे या संघाला त्यांच्या विरोधात खेळतोय आरो 11 आई गावदेवी शिरवली. दोन्ही आई गावदेवीचे संघ आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि वळूयात आपण आता सन्मानाकडे, जिथे साई मसने शेलू संघाचा हार्ड हिटर फलंदाज, उजव्या हाताचा क्रीज गेल म्हणून त्याची ओळख आहे. त्यांचे पिताश्री धावण्याच्या स्पर्धेसाठी बारामतीला गेलाय आणि त्यांचे पिताश्री इथे क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेत. बळीराम मामा मसने मी विनंती करतोय किरणदादा तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते इथे बळी मामा मसने यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मानाची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र मामांचा सन्मान केला जाईल. आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलाय. नक्कीच त्यांची जय कोलमामाता शेलू संघ आणि त्यांच्या वतीने किरणदादा तरे यांच्या शुभ हस्ते इथे आपण बलराम मामा मसने यांचा शुभ सन्मान करतोय. अतिथी देवो भव ही आपली हिंदू संस्कृती आणि ती जपत असताना जय कोलमामाता शेलू संघ. थँक्यू मामा. या आपण व्यासपीठावर बसा आणि या मॅचचा आनंद घ्या. जबरदस्त सामना सुरू आहे. एका बाजूला आई गावदेवी कोल्हारे तर दुसऱ्या बाजूला आरोही 11 आई गावदेवी शिरवली. दोन्ही संघ आई गावदेवीचे भक्त आहेत आणि आई गावदेवी कोणत्या तरी एका संघाला आता आशीर्वाद देणार आहे. कोणता संघ जिंकेल ते आपण बघूयात.
अविनाश तरे, प्रकाश भगत आणि साई मसने यांचा संघ तुम्हाला पालकमंत्री प्रीमियर लीग मध्ये बघायला मिळेल. दीपक काका चव्हाण यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा भरवली गेली आहे कासगावच्या क्रीडांगणावर. डे नाईट फॉर्मॅट असेल स्पर्धेचा. पालकमंत्री प्रीमियर लीग आणि त्याचे पॅकर पुरस्कर्ते प्रकाश दादा भगत. योगेश मसने देखील उपस्थित झालाय आपल्या छोटी चिमुडीला घेऊन. त्याचं देखील पुन्हा एकदा स्वागत. वळूयात मॅच कडे, जिथे सामना सुरू आहे. आई गावदेवी कोल्हारे विरोधात आई गावदेवी शिरवली. पहिलाच बॉल सुमित गोमारे, त्याच्या सोबतीला समीर. फंबलिंग बघायला मिळाली आणि एकीचं रूपांतर लगेचच 2 धावामध्ये. क्विक ऍक्शन, क्विक रिप्लाय बघायला मिळाला. एक धाव खूप महत्वाची आहे या मॅच मध्ये. क्वार्टर फायनलची मॅच आहे, त्याच्यानंतर सेमीफायनलची मॅच बघायला मिळेल. डिक्सळ आणि त्यांच्या विरोधात विजयी संघ डिक्सळ संघ. आपण या, जर आपल्याला जेवून झाला असेल, आराम करून झाला असेल तर या, आता वॉर्मअप करायची वेळ आली आहे. कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत. एका बाजूला कोल्हारे तर दुसऱ्या बाजूला शिरवली. लेफ्ट आर्म फलंदाज नेहमीच आक्रमक असतो. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न आहे गोलंदाज भूषणचा. चौकार अडवण्याचा प्रयत्न केला त्याने. जबरदस्त एफर्ट्स, 100% कमिटमेंट असताना आपल्या संघासाठी. आणि या दरम्यान मॅडी सर, महेश दुळे, जोवेली गावचा बुलंद आवाज, त्यांच्या देखील शुभेच्छा आल्यात. यस, नक्कीच आई गावदेवी कोल्हारे संघासाठी शुभेच्छा आल्यात, खास करून मॅडी सरांकडून. महेश दुळे, जोवेलीचा, बदलापूरचा बुलंद आवाज उद्या इन ऍक्शन बघायला मिळतील. त्यांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. यस, थँक्यू महेश सर. पुढचा बॉल चेंडू हवेमध्ये. इथे झेल पकडलाय कॅप्टनने. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये फलंदाजी देखील चांगली केली आहे. समीर इथे माघारी परतलाय. तंबूच्या आश्रयाला गोल्डन डकचा शिकार ठरलाय तो. आणि त्याच्यानंतर न्यू बॅटर इन होता ॲट नंबर 3 विराट कोहली. मनोजला आता विराट कोहलीला आठवावं लागेल. एक चांगली इनिंग साकारावी लागेल, कारण मोठं टार्गेट आहे. भलं मोठं लक्ष उभं केलंय आई गावदेवी शिरवली या संघाने. इथे आल्या आल्या प्रहार केलाय आसमानी सुलतानी टोला. बॉल सीमा पार, 1 बाउंड चौकार. महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहेत ते, आणि त्यांच्या बॅट मधून हा चौकार आलाय. आणखीन एक चांगला फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे, आउटफुल थोडीशी खराब आहे. फंबलिंग बघायला मिळाली, परंतु सुमितने स्वतःवर विश्वास दाखवलाय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या असत्या, परंतु मोठ्या फटक्यांची देखील नितांत गरज आहे. पहिलं षटक प्रगती पथावर असताना 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा 5 चेंडूमध्ये 8 धावा. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील अंतिम चेंडू. त्याचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल. सुमितला स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे प्रहार केलाय. डावखुरा त्याचे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात, हे सिद्ध केलंय. तर सुमितने कामी स्ट्राईक घेतली ते दाखवलं आणि चेंडूला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
गरज होती आणि तो षटकार आलाय एका ओव्हरच्या समाप्तीनंतर. चौथा धावा धावफलकावर. या दरम्यान आई एकविरा कोल्हारे या संघाला सुशांत रायडर्स बोपेले यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद सुशांत रायडर्स बोपेले. महेंद्र जाधव यांची कमेंट्स आहे. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांचे देखील मनापासून असतील धन्यवाद. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. जरी लक्ष मोठं असलं तरी अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नाहीये. इम्पॉसिबल या शब्दामध्येच आय एम पॉसिबल लिहिलेलं आहे. गोलंदाजी मार्कवर तेजस. पहिलाच बॉल. फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली. आता गोलंदाजीसाठी आलाय. ऑन स्ट्राईक असेल मनोज ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. सुमित नॉन स्ट्राईकला असेल ज्याने 3 चेंडू फेस केले. 3 चेंडूमध्ये त्यांनी एक षटकाराच्या मदतीने 9 धावा ठोकल्यात. त्याच्याकडे जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक असणं गरजेचं असेल ह्या मॅचमध्ये कारण उर्वरित चेंडू असतील 17 आणि धावांची गरज होती 51. इथे थोडीशी मिसफील बघायला मिळाली. झेल होता तो ड्रॉप झालाय. स्ट्राईक रोटेट झाली आहे. किशोर मसने आज त्यांनी स्पेशल सुट्टी घेतली आहे. रोहनने देखील योगेशने देखील सुट्टी घेतली आहे. रेल्वे कर्मचारी आहे. आपल्या जय कुलमाता शेलू संघाचं एक वैशिष्ट्य की सगळी मुलं जी आहेत ती सगळी जॉबला येणारी मुलं आहेत. सगळी नोकरी करतायत परंतु तरी देखील या स्पर्धेसाठी त्यांनी सुट्टी घेतली आहे. उद्या तर सगळे असतील घरी स्पर्धेसाठी. आज राजू त्यानंतर रोहन किशोर सगळे सुट्टीवर आहेत. योगेश देखील शुभम देखील. शुभमची तर मीटिंग होती घाटकोपरला. आणि सगळ्यात जास्त कौतुक असेल ते म्हणजे किरण तरे गोरेगावहून प्रवास करून. इथे देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र षटकार. आमचे स्वयंसेवक बघा चेतन बघा स्वयंसेवक. षटकार आलाय. व्हेरी गुड चेतन. चांगला निर्णय चेतनच्या माध्यमातून. चेतन आपण संध्याकाळी इथे थांबायचं आहे कारण जे जय कुलमाता शेलू संघाचे जे खेळाडू आहेत सगळेच पाठीराखे स्वयंसेवक त्यांच्यासाठी खास जेवणाची सोय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. आक्षेप घेतलाय. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलाय आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. सुमित गोमारे ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती तेजसने त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना इनिंग साकारतोय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा. 4 चेंडूमध्ये 15 धावांची इनिंग त्याने साकारली आहे आणि षटकार आलाय तो म्हणजे तेजसच्या विरोधात. ज्या तेजसने बॅक टू बॅक 4 षटकार टोकले होते त्याच्याच तिसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. रोहन फेकी थ्रो आढळला तर मात्र गोलंदाजाला बाद केलं जाईल. लक्षात घ्या विरोधी टीम कारण अत्यंत चांगली क्वालिटी क्लिअरिटी आपल्याकडे आणि ॲक्शन फार इम्पॉर्टंट आहे. फेअर डिलिव्हरी चांगली एकदम व्यवस्थित ॲक्शन आहे आणि हा फेअर चेंडू असेल.
21 धावा. धाव फलकावर फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात. चुकी होणार नाही आणि मोठा मासा गळाला. सुमितच्या स्वरूपात निराश पावलांनी तंबूमध्ये परततोय. त्याला माहिती आहे महत्वाची मॅच होती. संघर्ष करत होता. एकाकी झुंड देत होता आणि 2 षटकारानंतर मात्र आता तो तंबूमध्ये परततोय. दुपारची नॅप त्यांनी घेतली आहे आणि उपस्थित झाला. तर वॉर्मअप करावं लागेल कारण समोरचे दोन्ही संघ ताकदवर आहेत. एका बाजूला आई गावदेवी शिरवली तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी कोल्हारे. RO11 नावाने खेळतोय शिरवली संघ. आडव्या बॅटने फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. एकच धाव. चेंडू पकडल्या पकडल्या फेकी केली आहे. जर चांगली कॉलिंग असती तर कदाचित 2 धावा झाल्या असत्या. स्टार्टअप घेणं खूप महत्वाचं आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये तालमेल समतोल महत्वाचा आहे. तो दिसला नाही आणि फक्त 1 धाव. एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 22च्या घरात. 65 धावांचं भलं मोठं लक्ष होतं. 1.5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 22. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. डॉट चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आणि इम्प्रेस केले तेजसने. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल अगदी दोन्ही बाजूंनी चांगली कामगिरी करतोय तेजस. RO11 आई गावदेवी शिरवली या संघासाठी आजचा दिवस गाजवलाय. परंतु शेवट कसा असेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण डिक्सळ संघ देखील एक चांगला संघ आहे. 2 मोठमोठ्या संघाला त्यांनी परास्त केलंय. सेमीफायनलचा थरार मैदानामध्ये बघायला मिळेल. चांगल्या पद्धतीने स्पर्धा सुरू आहे. पहिल्या राऊंडच्या मॅचेस 5 ओव्हरच्या, त्याच्यानंतर 4 ओव्हरच्या मॅचेस आणि क्वार्टर फायनल ही 3 ओव्हरची असेल कारण उद्या देखील 3 ओव्हरची मॅच असेल. आपल्याला मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर काढायचे. उद्याचा जो लॉर्ड्सचे पहिला सामना असेल साई सिद्धी 11 उमरोली आणि त्यांच्या विरोधात भडवळ B+ संघ राकेश पाटील यांचा. त्याच्यानंतर कळम आणि त्यांच्या विरोधात पालेगाव संघ. त्याच्यानंतर खडे गोळवली JK शेलू, टेंगर वर्सेस JK शेलू आणि चौथा सामना असेल खडे गोळवली विरोधात येणारा संघ चौकार आलाय. चौकार आलाय फलंदाजाच्या बॅट मधून. अजूनही वेळ गेलेली नाहीये. क्रिकेटमध्ये भरपूर सारी इथे शफल होऊन जांभळीच्या झाडाच्या दिशेने त्याला ब्लश होऊन स्पर्श करून बॉल सीमा बार बॅक टू बॅक ठोकलाय. दुसरा चौकार. एक धाव कंप्लीट आणि थांबवलाय. स्पष्ट नकार दिलाय.
या चेंडूवर एक धाव असेल. एका धावेच्या मदतीने 31 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आणि त्याच्यानंतर आलेली लेग बाईच्या स्वरूपात ही एक धावे. 31 धावा धावफलकावर, 31 रन्स. स्लोअर डिलिव्हरी होती. बाईच्या स्वरूपात ही देखील एक धाव असेल. मुख्य पंतांच्या भूमिकेत कबीरजी अत्तारी सर आम्हाला सांगत असताना बाईच्या स्वरूपात ही धाव आहे. आता उर्वरित 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा करायच्या त्या 33. 8-33चं समीकरण. 8 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 5 षटकार कंपल्सरी मारावे लागतील. ते येतील का? डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतोय गोलंदाज आदित्य या स्पेलमध्ये. गोलंदाजीचा तोफका नाही शिरवली संघाकडे. काय गोलंदाजी करतायत, अफलातून गोलंदाजी. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू. गती परिवर्तन केलंय परंतु इथे मिसफिल्ड. बॉल जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. षटकार येतील का फलंदाजांच्या बॅटमधून? क्रिकेटमध्ये भरपूर काही गोष्टी होत असतात. 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील येतात. इथे तर 5 मारायचे. ते 5 षटकार मारतील का बॅटर मनोज आणि कुमारच्या बॅटमधून 2 चौकार बघायला मिळालेत. 5 षटकार तो डोकेल का? 4 षटकार जरी आले आणि उर्वरित 2 चेंडूंवर जर एक चौकार आणि दुहेरी धाव आली तरी देखील, एकेरी धाव आली तरी देखील संघ विजयी होऊ शकतो. संदीपजी गायकवाड यांचे बिगेस्ट फॅन अरुण दादा शिंगटे अगदी मैदानात गेले त्यांची भेट घेण्यासाठी. दादांना विनंती असेल की आपण आता व्यासपीठावर यायचंय. स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित ही स्पर्धा. काका या, आपण भगत काका आपण देखील व्यासपीठावर या. आपलं देखील स्वागत आहे. जय कोलंबा माता शेलू संघाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. आपण बघतोय छत्रपती चषक 2025चा हा भव्य दिव्य सोहळा. 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव आली आहे. आता 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. पुंडलिक काका भगत यांचं इथे शुभ आगमन झालंय. आपलं स्वागत आहे. जय कोलंबा माता शेलू संघाच्या वतीने. क्रिकेटचे चाहते, दर्दी प्रेक्षक आणि शेलूकरांचं एक वैशिष्ट्य आहे की जे प्रेक्षक आहेत, जे क्रिकेटचे चाहतेत ते अगदी न लाजता अभिमानाने की आपली टुर्नामेंट आहे, आपली स्पर्धा आहे आणि म्हणून व्यासपीठावर येऊन बसतात. ही खासियत आहे आणि हा सपोर्ट असणं गरजेचं आहे. ज्यावेळी शेलू गावातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक पाठिंबा देतात, ज्यावेळी यंग मुलं, यंग खेळाडू एकत्र येऊन एखादी स्पर्धा भरवतात तर त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. तुम्ही नुसतं पाठीमागून त्यांना नावं ठेवून चालणार नाही, तर त्यांना कुठेतरी पाठिंबा देणं गरजेचं आहे. इथे व्यासपीठावर या, आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवा, कारण हे भव्य व्यासपीठ फक्त आपल्यासाठी तयार केलंय. जे कोणी ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक असतील त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचं. बलराम मामा मस्त हे देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. आणि त्याच्यानंतर मात्र पुंडलिक काका भगत हे देखील आलेत, त्यांचा शाही सन्मान आपण नक्कीच करू इनिंग ब्रेकमध्ये. जाऊयात मॅचकडे, जिथे एकतर्फी सामना सुरू आहे. शिरवली संघ कुठेतरी हावी ठरलाय. एखादा चमत्कारच आता गावदेवी कोल्हारे संघ विजयी होऊ शकतोय, अन्यथा इथे संपूर्णपणे सामना खेचून घेतलाय शिरवली संघाने. चांगली सुरुवात केली होती सुमितने, परंतु त्यानंतर कुठेतरी बाकीच्या खेळाडूंची साथ त्याला मिळाली नाही. मनोज बऱ्याच वेळ खेळपट्टीवर उपस्थित आहे, सलामीसाठी गेलाय, परंतु त्याच्याकडून ज्या इनिंगची अपेक्षा होती ती इनिंग मात्र दिसली नाही. फुलटॉस बॉल आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल बाद.
इथे विजयी होतोय आरोही 11 आई गावदेवी शिरवली संघ. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हार्ड लक आई गावदेवी कोल्हारे टीम. चांगला खेळ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलात. आपले मनापासून असतील धन्यवाद. वेल प्लेड. एक शिस्त बघायला मिळाली. एकच ड्रेस कोड, चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. आणि त्याच्यानंतर मात्र सगळे युवा खेळाडू एकत्र आले आई गावदेवी कोल्हारे संघाचे आणि चांगला खेळ त्यांनी दाखवला. एक चांगली टीम आहे. आय थिंक पबजी लवर चषक कोळिवली इथे देखील त्यांनी चांगला खेळ दाखवला. तिथे देखील ते दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले होते आणि इथे देखील चांगला खेळ आपण पहिल्या मॅच मध्ये दाखवला. इथे थोडेसे कमी पडले. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. फलंदाजी करत असताना बॅक टू बॅक 6, एक बॅक टू बॅक 4 आणि एकूण 5 षटकार, 8 चेंडूमध्ये 32 धावा आणि गोलंदाजी करत असताना फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याने कमवली. तो तेजस ठरला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड. जखमी शेर पुन्हा एकदा ठरला मॅचचा हिरो. मी विनंती करतोय बळीराम मामा मसने यांना की आपण आपल्या शुभ असते तेजसला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. या मामा. 3 ओव्हर. नेचर्स फार्म स्टे चे ओनर संदीप तरे यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी. आणि मी विनंती करतोय बलराम मामा मसने यांना की आपण आपल्या शुभ असते ते तेजसला मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. याच दरम्यान निलेश तरे देखील उपस्थित झाले ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक शूज आहेत. आपण देखील बसून घ्या निलेश दादा. वेल प्लेड तेजस. जबरदस्त अफलातून अष्टपैलू कामगिरी बघायला मिळाली आणि बलराम मामा मसने यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिलाय. दोन्ही संघाचे कर्णधार आई गावदेवी शिरोली संघाचा कर्णधार आणि डिक्सळ संघाचा कर्णधार या आपण मी विनंती करतो निलेश दादा तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायची आहे. आजच्या दिवसातील अंतिम सामना, फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. 16 संघ आहेत म्हणजे हा सेमीफायनल असेल. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये पदार्पण करेल. एका बाजूला डिक्सळ संघ. कोण मागतोय? शिरवली संघाचा कॉल असेल. टेल इज अ कॉल आणि टेल आलाय. नाणेफेक जिंकले शिरवली संघ. निर्णय कळवा. आणि त्यांच्या सोबतीला असेल डिक्सळ संघ. यशोदीप क्रीडा संकुल क्रीडा मंडळ डिक्सळ त्यांचा हा संघ. नाणेफेक जिंकले शिरवली संघाने. आजच्या दिवसातील अंतिम सामना, फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. आणि या दरम्यान मी विनंती करतोय आयोजकांना, राजू तर या आपण संघाचे कर्णधार आपल्या शुभ हस्ते आपण पुंडलिक काका भगत यांचा शुभ सन्मान करू. या राजू या आपण मानाची उबदार भगवीशाळ आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ तसंच तुळशीचं रोपटं देऊन आपण पुंडलिक काका भगत यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. मंदिरावर कळस आणि दारामध्ये तुळस असायलाच हवी ही आपली हिंदू संस्कृती आहे. आणि एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन जय कोलमावता शेलू संघ उतरलाय. मान्यवरांचा तो शुभ सन्मान केला जातोय. बलराम काका भगत अगदी अभिमानाने की आपल्या गावची स्पर्धा आहे म्हणून आले इथे मॅचचा आनंद घेण्यासाठी आणि आमच्या विनंतीचा त्यांनी मान राखला. त्यांचा शुभ सन्मान आपण करतोय तुळशीचं रोपटं देऊन. नक्कीच काका आपण ती तुळशी रोपटं घरी घेऊन जा आणि आठवणीने आपल्या दारासमोर लावा. प्रत्येकाच्या दारासमोर तुळशीचं रोपटं असणं गरजेचं आहे. आपली हिंदू संस्कृती आपण जपायलाच हवी. जाऊयात शेवटच्या मॅचकडे जिथे नाणेफेक जिंकले शिरवली संघाने. 3 ओव्हरची मॅच असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघ ताकदवर 2-2 सामने जिंकलेत. शिरवली संघ मात्र